नमस्कार मित्रांनो, प्राऊड इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र कुलदेवी उसकी भी आराध्य भवानी थी, बुंदेले हर बोलों के मोह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. केवळ 27 वर्षांच्या या निर्भय पराक्रमी तेजस्वी प्रत्यक्ष भवानीचे रूप असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. आपल्या पवित्र अशा भारतभूमीत बरेचसे शूर पराक्रमी झुंजार योद्धे जन्माला आले. या शूरवीरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जिने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली. झाशीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. राणी लक्ष्मीबाई उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी होत्या. 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका होत्या. त्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता. चला तर मग जाणून घेऊ झाशीची राणी लक्ष्मीबाईंबद्दल नवनवीन रोचक गोष्टी व उत्कृष्ट माहिती. पण त्याआधी तुम्हाला एक विनंती, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे प्रेम व तुमचा सपोर्ट हेच आम्हाला मेहनत करण्यास उत्साहित करते. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वात पहिल्यांदा. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828ला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भदैनी नगर इथं झाला. लक्ष्मी अवघ्या 4 वर्षांच्या असताना त्यांच्या आई भागीरथीबाईंचं निधन झालं. त्यामुळे त्यांचा सांभाळ मोरोपंतांनी केला. एका ज्योतिषाने लक्ष्मीबाईंच्या जन्मावेळी भविष्यवाणी केली होती की मोठी होऊन ही मुलगी साम्राज्याची राणी होईल, आणि झाले देखील तसेच. पुढे लक्ष्मीबाई झाशीची राणी झाल्या आणि आपल्यातील दुर्दम्य साहस आणि पराक्रमाने सर्वांसमोर उदाहरण ठरल्या. शिक्षणासोबत त्यांनी आत्मरक्षा, घोडेस्वारी, धनुर्विद्या याचं देखील प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे त्या शस्त्रविद्येत प्रवीण झाल्या. सैन्य कार्यात त्या कायम उत्साही असत. या कार्यात त्या निपुण देखील होत्या. लक्ष्मीबाईंना घोड्यांची चांगली पारख होती. मोठमोठे राजे देखील त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुक करत असत. गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्याची त्यांच्यात हिंमत होती. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि काशीची म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. वैवाहिक जीवन सुखानं व्यतीत होत असताना त्यांना 1851 साली पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नाव दामोदरराव असं ठेवण्यात आलं. परंतु मात्र 3 महिन्याचा असताना तो मृत्युमुखी पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही त्या गोष्टीने खूप दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इसवी सन 1853 गंगाधररावांचे देखील निधन झाले. हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतलेला असल्याने झाशी संस्थानी खालसा करण्यात आले. 13 मार्च इसवी सन 1854 साली झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने "मी माझी झाशी देणार नाही" असे स्फूर्तिदायक उद्गार काढले. झाशी खालसा झाल्यानंतर लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले. पुढे 1857चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. झाशीत ही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हतं आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती, परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली.
बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूला वळवले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करण्यात आल्या. तोफगोळ्याची निर्मिती सुरू झाली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या अशा 1000-1500 गरिबांना, साधू संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखे सण व धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर सुरू केले. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेमध्ये निर्माण केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील एक अतूट नाते निर्माण झाले. शेजारच्या ओरछा आणि दतिया येथील राजांनी झाशीवर आक्रमण केलं, परंतु मोठ्या शौर्याने राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पराक्रमाचा परिचय देत विजय प्राप्त केला. झाशी मिळवण्याच्या हट्टाने पेटलेल्या ब्रिटिशांनी पुन्हा हल्ला केला, परंतु यावेळी तात्या टोपेंच्या नेतृत्वात 20,000 सैनिकांनी त्यांच्याशी युद्ध पुकारले. हे युद्ध त्यावेळी जवळपास 2 आठवडे चालले. इंग्रजांनी किल्ल्याची भिंत तोडून कब्जा मिळवला, लूटमार सुरू केली, परंतु यावेळी देखील राणी लक्ष्मीबाईंनी परिस्थिती हाताळली. दामोदररावाचा जीव वाचवला. 1858 साली ब्रिटिशांनी झाशी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांना आपल्या सैन्यसमवेत कालपी इथं पोहोचावं लागलं. येथे तात्या टोपे यांनी लक्ष्मीबाईंना मदत केली. शिवाय तेथील पेशव्यांनी देखील राणीला कालपी इथं आश्रय दिला आणि आपले सैन्य देखील तिच्या मदतीसाठी दिले. 22 मे 1858 साली सर ह्यू रोज यांच्या नेतृत्वात इंग्रजांनी कालपीवर आक्रमण केले. यावेळी राणी लक्ष्मीबाई आपल्या अतुलनीय शौर्याने त्यांचा पराजय केला. त्यावेळी ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली, परंतु इंग्रजांनी पराभवानंतर पुन्हा एक वेळ कालपीवर हल्ला चढवला आणि यावेळी मात्र त्यांना विजय प्राप्त झाला. कालपी येथील पराभवानंतर रावसाहेब पेशवा, बंदा येथील नवाब, तात्या टोपे आणि मुख्य योद्धा यांनी लक्ष्मीबाईंना ग्वाल्हेर अधिकार मिळविण्यास सुचवले, जेणेकरून त्यांना त्यांची ध्येयप्राप्ती व्हावी. राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपेंच्या मदतीने ग्वाल्हेरच्या राजाविरोधात युद्ध केलं व विजय प्राप्त केला, परंतु त्यांनी ग्वाल्हेरचे राज्य पेशव्यांच्या हाती सुपूर्द केले. 17 जूनला 1858 साली ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपासप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने विजयसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्य देखील द्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथने सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक इंग्रजी फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनीशी बाहेर पडल्या. युद्धात राणीचा घोडा राजरतन मारला गेल्याने त्यावेळी युद्धावेळी त्यांचा घोडा नवीन होता. एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. काही केल्या घोडा ओढा ओलांडतच नव्हता. परिणामी मागून आलेल्या सैन्याने राणींना जखमी केले. या युद्धादरम्यान राणी लक्ष्मीबाईंना हे आपले अखेरचे युद्ध असल्याची जाणीव झाली होती. पुरुषी पोशाख परिधान केल्यानं इंग्रज लक्ष्मीबाईंना ओळखू शकले नाहीत आणि त्यांना युद्धभूमीवर सोडून चालले गेले. राणी लक्ष्मीबाईंचे सैन्य त्यांना गंगादास मठात घेऊन गेले आणि त्यांना गंगाजल पाजलं. कोणताही इंग्रज मला माझ्या देहाला स्पर्श करणार नाही ही आपली अखेरची इच्छा त्यांनी व्यक्त केली, म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. अशा तऱ्हेने 17 जून 1858ला कोटा येथील सराई नजीक ग्वाल्हेरमधल्या फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाई वीरगती प्राप्त झाल्या. साहसी वीरांगना, रणरागिनी राणी लक्ष्मीबाई यांनी कायम मोठ्या हिमतीने, शौर्याने आपल्या शत्रूला पराजित केले. युद्ध लढताना तिच्याजवळ कधी फार मोठे सैन्य नव्हते, मोठे राज्यही नव्हते. तरी देखील स्वातंत्र्य संग्रामात आपल्या साहसाचा आणि पराक्रमाचा ज्या तऱ्हेने तिने परिचय दिला तो अत्यंत अभिमानास्पद असाच आहे. तिच्या शौर्याचे कौतुक
शत्रूंनी देखील केले. अशा झुंजार राणीमुळे भारताची मान कायम गर्वाने उंच राहणार आहे. राणी लक्ष्मीबाई प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी प्रेरणास्रोत ठरल्या. केवळ 27 वर्षांच्या या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती. ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख हिंदुस्थानची जॉन ऑफ आर्क असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीने अत्यंत शिताफीने युद्ध लढले होते. त्यांच्यावरती अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानी 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्यावरती एक अत्यंत प्रसिद्ध अशी ओळ आहे, सिंहासन हिल उठे, राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. अशा या महान व्यक्तिमत्वाला प्राऊड इंडियन आणि व्हायरल इंडियन परिवाराचा मानाचा मुजरा. अशा तऱ्हेने आज आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेतल्या. मला विश्वास आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे प्रेम लाईकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचेलच याचीही मला खात्री आहे. तुमच्या काही सूचना असतील अथवा अभिप्राय असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या आवडत्या व्यक्तिमत्वाचे नाव कमेंटमध्ये लिहा. त्यांच्या जीवनावर देखील आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलून मी आपली रजा घेतो. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.